विनाकारण काही कारणानं दुई पडायला नाही पाहिजे. सत्य असेल तर ठीक आहे, विनाकारण विरोध केला असेल तर ठीक आहे, आपण खंबीर आहे. परंतु छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि त्यावरून दोन जाती तेढ निर्माण होणं ही काय चांगली गोष्ट नाहीये. ज्या ठिकाणी छत्रपतींवरती मराठा समाजावरती जाणून बुजून अन्याय केला जातो त्या ठिकाणी आम्ही खंबीर आहेत ना. परंतु देवस्थानात नेऊन बसवणार, देवस्थान म्हणजे हिंदू धर्माचं, ते खेलोबा मंदिर हे हिंदू धर्माचं आहे, कशाला बसवायचं तिथं? त्यांची सगळ्यांची इच्छा असेल तर तिथं बसू, नसेल इच्छा तर आपण बाजूला बसूया. ही भूमिका गावकऱ्यांनी चांगली घेतली, मराठ्यांनी पण धनगरांनी पण, आणि वाद मिटून घेतला. एकदम चांगलं गोष्ट झाली, ते काय अडचण नाही. काय असतं ते बाहेरचं कुणीतरी माकडं येणार, त्या मुंडका मोडलेल्या चिमणीसारखी वळवळ करणार, संवेदनशील ठिकाणी उर्मट भाषेत बोलणार, आवाज उचलून बोलणार, ते आम्हाला पण येतं. तर ते नाही शिकायचं आम्हाला तसलं. त्यांनी दबाव टाकायचा पण प्रयत्न नाही करायचा मराठ्यांवर. ते संवेदनशील विषय, देवस्थानाचा विषय, तिथं तुम्ही राजकारण करणार, जात आडवी आणणार, हे बरोबर नाही. आम्ही संयमान आहेत, संयमान राहणार आहेत. वाद नकोय आणि नकोच. मला ज्यावेळेस फोन आला तिथल्या धनगर समाजाच्या सद्गुरूंचा, ते फरांदे बाबाचा, त्या प्रकरणात तुम्हाला पडावं लागणार आहे. मराठा समाजाचा आहे आला की, आणि बाबांनी सांगितलं की तुम्ही पडल्याशिवाय आता पर्यायच नाही, याच्यात लोक राजकारण आणायचे. हे बाबाजींचे शब्द आहेत. बाबा कधी खोटं बोलत नाही. ठीक आहे म्हणलं, वाद होणार नाही, मराठ्यांचा सन्मान होईल, धनगरांचा होईल, देवस्थानचा होईल, छत्रपती शिवरायांचा सन्मान होईल. मी उद्या येतोय, व्यवस्थित तोडगा काढू. परंतु झालं, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, आनंदाची. दोन्हीने आता मराठा धनगरांनी विचारानं राहावं. कोणीतरी येत असतं, वळवळ करून जातं, त्याची बाकीच्या पाठ पुरितो आम्ही, बाकीच्या खंबीर आहेत. देवाचे आडू मराठ्यांवरती वार नाही करायचे, हे ध्यानात ठेव. एक तर आम्ही लय खुपतोय डोळ्यात मराठी, कोणाला सहनच होत नाही. आम्ही मोठे झालेले, आमचे लेकर अधिकारी झालेले कोणाला जमत नाही, आमचे कारखाने जमत नाहीत, आमच्या शाळा जमत नाहीत, आमचे व्यावसायिक उद्योगपती झालेले जमत नाहीत. खूप डोळ्यात खुपतो आम्ही. मोठे तर आमच्या जीवावर झाले, परंतु आज आमचेच वैरी झाले. मराठ्यांचं वाटोळं व्हावं यासाठी देव पाण्यात बुडिलेत त्यांनी. परंतु आम्ही खंबीर आहेत, कारण पुऱ्या राज्यात हे अख्खे एक झाले तरी आम्ही एकटेच अर्धे आहेत. होईल ना, आता सुरू होईल ना तेच. सरकार बघल कोण आहे, काय आहे, कशामुळं होतंय, हे का होतंय, काय आहे. बरं का, मी पुन्हा तेच सांगतो की मराठ्यांनी हुशार होणं लय गरजेचं. भावना, प्रेम असलं पाहिजे छत्रपतींवरती, तरच आपलं जीवन येतं. आपल्या जीवनाला काय अर्थ नाही. होईल ना, तपासात होईल, ते सगळं व्यवस्थित होईल. मी पुन्हा पुन्हा तेच सांगायलो ना, मराठ्यांनी हुशार होणं गरजेचं आहे. षडयंत्र रचत असले तर नुसते भावनेवर आणि प्रेमावर चालून नाही चालणार. छत्रपती बसू ना, आपण दम धरा ना, मोठाले चांगले बसतील, मराठे बसवतील. आजच बसवलं छत्रपतींचे पुतळे तरच आपण मराठा, नाही तर नाही. असं काही आहे का? अगोदर टप्प्यात जाऊ जरा. अगोदर हे आरक्षणाचं एकदा मार्गी लागू द्या. एकदा लेकरं बलशाली होऊ द्या, त्यांच्या अंगात बळ येऊ द्या, नोकऱ्यावाले होऊ द्या, पैसेवाले होऊ द्या, चांगले उच्च शिक्षण घेऊ द्या. अरे हेच पोरं नोकऱ्याला लागलेले पगार देते एक एक, जिथं 20 लाख लागायचे 30 लाख देते. याचा अर्थ आता उभा करू नये असं पण नाही माझं म्हणणं. करा, पण ज्या ठिकाणी वाद असेल अशा ठिकाणी नका करू. शक्यतो देवस्थानाच्या ठिकाणी नका करू, जेणेकरून वाद होईल. कारण ते धर्माचं मंदिर आहे, ते काय कुठं धनगराचं नाहीये. काही जण म्हणले तिथं धनगराचं आहे, धनगराचं नाहीये. तिथं जर महादेव श्री विष्णूंची जर अवतार आहे तर हिंदू धर्माचं आहे, आपलं सगळ्यांचं आहे. ते गाव पण तिथले मराठी पण तिथं कार्यक्रमाला येत आहेत, धनगर पण येत आहेत. त्याच्यात जात तोलू नका. ठीक आहे, एका चौकाच्या ठिकाणी तोललो तुम्ही, काय वाटत नाही मला त्याचं. पण अशा ठिकाणी हे व्हायला नको. पुतळे उभा करा, नका करू, हे दोन्ही मी म्हणत नाही. पण आता काय होतंय, काही काही षडयंत्र करतात का काय असं पण वाटायला लागलंय आता. कारण मराठ्यांच्या बाजून असणाऱ्या जाती मराठ्यापासून तुटल्या पाहिजेत, हे पण षडयंत्र असू शकतं अशी शंका आहे. कारण काय, कोण पुतळी किती याचा मेळ लागा ना आम्हाला, कोण येत माहित नाही, आणि कोण घेतं याचा मेळ नाही. ते तपास लावणं लय गरजेचं आहे की असं का होतंय नेमकं. का कळम मध्येच मुस्लिमांचा मराठ्याचा वाद लावून द्यायचा आहे, भूम परांड्यात तिथं दलित मराठ्यांचा वाद लावू द्यायचा का, आता अंजनगावला
मराठा आणि धनगर वाद लावायचा का? हे काय षडयंत्र आहे? असू शकतं असं आम्हाला वाटतं. आता आम्ही शोध घेतोय त्याचा, कोण आहे, काय आहे, कसं आहे, कशामुळे हे. आता ते बरं झालं, धनगर समजदार होते, मराठे समजदार होते म्हणून वाद झाला नाही. दलित बांधव समजदार होते, भूमला, मराठा समजदार होते, वाद झाला नाही. आणि त्या कळंबला सुद्धा मराठा समजदार होते, मुस्लिम समजदार होते, झाला नाही. परंतु असा काही षडयंत्र आहे का, अशी शंका आहे. ती बघूयात. त्यांचा जर चांगला उद्देश असेल तर चांगली गोष्ट. उद्देश असला पाहिजे, छत्रपती बसवायचे हा उद्देश असला पाहिजे. छत्रपतीच्या आडून मराठ्यांच्या अंगावर न येणाऱ्या जाती अंगावर घालायच्या, हे जर षडयंत्र असेल तर हे खपून घेतलं जाणार नाही. आणि मराठ्यांनी सावध व्हा. पुतळे उभा करण्याच्या नादात न अंगावर येणाऱ्या जाती सुद्धा अंगावर जर यायला लागले तर षडयंत्र ओळखायचं मराठ्यांनी शिका. कारण विनाकारण ना काय कायचं षडयंत्र पण असू शकतं. माझ्या फोटो लावून मलाही डाग लावायचा, समाजालाही दूषित वातावरण करायचं. कारण माझ्या समाजातलाही जीव आहे आणि छत्रपती सुद्धा माझालाही जीव आहे. त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. आणि मोठमोठ्याले पुतळे बसून वेळ आली तर पण याच्यापेक्षा एक काम करा ना मराठा समाजाने. आपल्याला जे ऐश्वर्य आहे ना हे छत्रपतींमुळे आहे. आपल्या घरी गाड्या आहेत, आपल्या घरी पैसा आहे, आपल्या घरी बंगले आहेत, आपल्या घरी जमिनी आहेत. हे फक्त छत्रपतींमुळे. छत्रपती नसते ना आपल्याला काहीच नसतं. मग तुम्ही बंगले बांधू शकता, गाड्या घेऊ शकता. मग सगळे गाव मिळून 1 गुंठा किंवा 4-5 गुंठे जमीन हक्काची घेऊन तुम्ही तिथं शाही थाटात छत्रपतींना का बसू शकत नाहीत? का बसू शकत नाहीत? चौकातच का बसवायचे? बरं बसवा, तिथं हरकत नाही, वाद नसेल तर हरकत नाही. पण मस्जिद कुणी उचलून टाका म्हणतं बाजूला, मंदिर कुणी बाजूला टाका म्हणतं का? जागेत आहे. तर छत्रपतीच्या नावांवरती त्यांच्या स्मारकासाठी मराठा समाज एवढा कमजोर झाला का की तुम्ही स्वतःची जागा घेऊ शकत नाही? 2-3 गुंठे किंवा 1 गुंठा तिथं शाही पद्धतीत थाटात राजांचा पुतळा उभा करायचा नाही करू शकत तुम्ही? छत्रपती वादासाठी आहेत. पुतळा रातची आणून बसवायचा आणि लगेच सकाळी मारामाऱ्या एवढ्यासाठी? अरे तुम्ही एखादा गुंठा घ्या, 4-2 गुंठे घ्या, तिथं व्यवस्थित बांधकाम करा. सगळेजण बिल्डिंगा बांधतायत. सगळेजण आपल्या बिल्डिंगला जर 10-20 लाख रुपये बांधायला तुम्हाला लागतील, सगळेजण 50-50 हजार बाजूला काढा ना. आपण आपले बिल्डिंग नाही बांधायचे, 50,000 रुपये मला, माझे आज बिल्डिंगचं मी नारळ फोडलंय, मला बंगला बांधायचा. पण छत्रपतीच्या पुतळ्यासाठी मला 20 लाख, मला बंगला बांधायला 20 लाख खर्च येतोय. मी आज नारळ फोडलंय, याच्यातले 50,000 मी छत्रपतींसाठी बाजूला ठेवतोय. कारण मला बंगला बांधायचा अगोदर मला राजाची व्यवस्था करायची. 20 तर बंगले होत असतील ना गावात, झाले 10 लाख रुपये. तुम्ही शान के साथ राजाला बसवा, हक्काची जागा करा राजाला. अहो आता मी नाव सांगत नाही, एका ठिकाणी असं झालंय, पुतळा बसवलाय रातची आणून, काल पुण्यतिथी होती, साधं फुल सुद्धा पायावर नाही वाहिलं. कशाला बसवला? आपल्याला प्रेम आहे ना, आपण असं काम करा, हक्काची जमीन जागा घ्या, समाजालाही बसायला जागा होईल, चर्चा करायला पण जागा होईल. तुकाराम महाराजांचा छोटासा पुतळा पलीकडून राहील, अलीकडून शिवाजी महाराजांचा राहील, पाठीमाग समाजाला बसायला जागा राहील. भव्य करा ना तुम्ही, भव्य दिव्य करा. पण हे असल्याने काय व्हायला लागलंय, विनाकारण ते दूषित व्हायला लागले. जिथं पुतळा बसवलाय हक्काच्या जागेत, राजासाठी हक्काची जागा नको हो. मग तुम्ही कसं, तुम्हाला बंगल्याची जागा कसं काय हक्काची, तुम्हाला जमीन कसं काय हक्काची? तुमच्याकडे इतके पैसे कोणामुळे? राजांमुळे. त्यांना हक्काची करा. आणि 365 दिवस आहेत, गावातल्या 300 लोकांचा नंबर लावा. रोज एक जणांनी तिथं दिवसभर बसून राहायचं, पूजा करायची, दिवसभर हार घ्यायचा, मस्त महाराजांपाशी बसून राहायचं. तुम्ही एकदा बसून दिले की निघाले कामाला, निघाले नोकऱ्याला, तिकडं काय झालं कोणाला मिळेल नाही. जपा ना, हृदयातून जपा राजाला. राजाशिवाय आपलं जीवनच नाहीये. पण हे असं काय हे लावलंय? बरं तुम्ही असे पण बसवा, काय म्हणणं नाही माझं, पण याच्यावरून षडयंत्र आहे का, काय राजकारण होत आहे का, हे समाजाने बघितलं पाहिजे. काय काय कोणी येतं माझ्या संग फोटो काढित, मी पाटला संघ, मग पाटला संघ म्हणून का त्याचा ते सोडितो का मराठ्याच्या अंगावर? हेच पण बघितलं पाहिजे ना. मराठ्या नुसतेच भावनेच्या आरी जायचं, असं असं व्हायला नको. ते उघडच पडतं ऑटोमॅटिक. चिखला गावात प्रकरण झालं, तिथं मराठ्यावर अन्याय झाला, झाला म्हणजे झाला, हात लावू शकत नाही कोणी पुतळ्याला. पण तुम्ही
अशा ठिकाणी काही काही गोष्टी करायला लागलात की मराठ्यांच्या अंगावर जो समाज येणारा नाही तो यायला लागला, नाही येणारा. ज्यांनी खरं आमच्या अंगावर यायला नाही पाहिजे ते आमच्या आरक्षणाच्या वेळेस आमच्या अंगावर आले का? मराठ्याचे लेकरं मोठे नाही झाले पाहिजे, हे त्यांचा उद्देश. ज्यांनी खरं आमच्या अंगावर यायला नाही पाहिजे ते अंगावर आलेत. मराठ्याला आरक्षण मिळू नये, मराठी मोठे होऊ नये, त्यांनी यायलाच नको होतं आमच्या अंगावर, तरी आले. आणि ज्यांनी खरं आमच्या अंगावर यायला पाहिजे होतं ते आले नाही, ते आमच्या सोबत होते आरक्षण मिळावं म्हणून. म्हणजे याच्यात दलित मराठ्यासोबत होता, मुस्लिम मराठ्यांसोबत होता, बंजारा समाज होता, काही प्रमाणात धनगर समाज होता, मायक्रो ओबीसी होता. आता त्यांच्या दारात नेऊन बसवायचे ते अंजनगावला, म्हणजे धनगर मराठ्याच्या अंगावर सोडायचे. असा डाव आहे का काही? मुस्लिम दलित मराठ्यांच्या अंगावर सोडायचं असा काही एक अंदाजा? तुम्ही प्रेमानं बसा ना सगळ्या सोबत आणि सांगा बसवायचं. नाही म्हणले तरी बसवा, तुम्हाला अन्याय केला ना, आम्ही आहेत ना. पण तुम्ही विनाकारण खोड काढणार असलात आणि समाजाला बदनाम करत असलात तर हे मात्र मराठा समाजाने समजून घ्या. हे बघा, वेळ आल्यावर मरणाचे पोरांचे फोन येतात, पोरांना काय माहित नसतं, समाजाला काय माहित नसतं. वेळ आल्यावर समाजाला वाटतं पाटील काय आहे ना, असं होतंय. आणि असले दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात. मरणाचा मार खातात पोरं. मग केशी होत्या राजासाठी झाले काय फरक नाही पडत, त्याही मताचे येतात. पण त्याची आडून काही जाती जाती आपल्यात असणारे बी तेढ करायचं का? हे लक्ष सगळ्यांनी दिलं पाहिजे. माझा काय पुतळा बसवायला विरोध नाही, मी बसा म्हणत नाही, नाही म्हणत नाही, कारण मी माझ्या समाजाच्या पायावर माझा जीव ठेवलेला आहे. मी तळहाताच्या फोडाप्रमाणे माझ्या समाजाला जीव लावतो. समाजावरचा अन्याय मी सहन करणार नाही. काहीला वाटत असं आम्ही तिथं आता देवस्थानाच्या आडून लय वळवळ केली, बुळबुळ केली, लय फडफड केली. फडफड काही नाही, ती वेगळा विषय होता. तिथं शब्दाला शब्द लागून वातावरण दूषित होऊ नये म्हणून सगळ्यांनी ऐकलं. नसता तुमची जी भाषा आहे त्याच्यापेक्षा आम्हाला येते, तुम्हाला जे नीट करता येतं त्याच्यापेक्षा दुप्पट नीट करता येतं. आम्ही संयमन येत, याचा अर्थ कुणी माझावर नाही यायचं, अजिबात नाही यायचं. कारण संयम वाद होऊ नये म्हणून आहे. कारण तुम्ही तसा प्रयोगच करायचा प्रयत्न केला आणि आमचं जर डोक्याच्या वरून गेलं तर महाराष्ट्रात अर्धे आम्ही एकटेच आहेत. तुम्ही पुरे जरी एक झाले तरी ती वेळ आली तर आम्हाला नीट उभा सुद्धा काढता येतो.